नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी IQ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती 2025 सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मुख्यतः आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी महत्त्वाचे असणारे 50 प्रश्नांचे रिव्हिजन घेत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस इयर प्रश्नपत्र तसेच चालू घडामोडीवर आधारित महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला जर या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. मित्रांनो, ही आजची आपली 7वी सिरीज आहे. मागच्या 6 सिरीज तुम्ही नक्कीच बघा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचा तुम्हाला फायदा होणार आणि तुम्ही आपल्या स्टडी IQ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, केदारनाथ हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड. दुसरा प्रश्न, जन गण मन सर्वप्रथम कोणत्या वर्षी गायण्यात आले? 1911. CIS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय कोण होते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आजचा आपला चौथा प्रश्न आहे, बंगालच्या फाळणीची मूळ संकल्पना कोणाची होती? विल्यम वॉर्ड. नेक्स्ट, कृषी वित्तपुरवठा करणारी सर्वोच्च शिखर बँक कोणती? तर नाबार्ड. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे कधी साजरा केला जातो? तर 2 जानेवारीला. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, बिहू हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आसाम. 8वा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? तर शिरपूर येथे. आजचा आपला 9वा प्रश्न आहे, अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? लाला लजपत राय. आजचा आपला 10वा प्रश्न आहे, भारताची फुलराणी म्हणून कोणाला ओळखले जाते? सायना नेहवाल. 11वा प्रश्न, पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कोणते शास्त्र म्हटले जाते? तर ऑर्निथोलॉजी. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, नॅशनल हेराल्ड हे पुस्तक कोणी सुरू केले? पंडित नेहरू यांनी. मिताली एक्सप्रेस कोणत्या 2 देशादरम्यान धावते? भारत आणि बांगलादेश. नेक्स्ट प्रश्न, स्वातंत्र्य समता न्याय बंधुता ही तत्त्वे भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? फ्रान्सकडून. आजचा आपला 15वा प्रश्न आहे, भारतीय राजकीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? लोकमान्य टिळक यांना. दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी भारतात कधी परत आले? 1915. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या गव्हर्नर जनरलने भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे हलवली? तर लॉर्ड हार्डिंग दुसरा यांनी. 18वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना कधी झाली? 1 मे 1962. नेक्स्ट, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर 63व्या घटनादुरुस्तीनुसार. जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? 1961. ग्रामसभेचा सदस्य होण्यासाठी किमान किती वर्ष वय पूर्ण असावे? तर 18 वर्ष. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे? तर स्थायी समिती. 23वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते? तर देना चौधरी. सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? विस्ताराधिकारी. नेक्स्ट, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर JM केन्स यांना ओळखले जाते. आजचा नेक्स्ट प्रश्न आहे,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भारतातील पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? तर फैजपूर येथे. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणतात? कोणत्या जिल्ह्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणतात? तर रायगड जिल्ह्याला. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर मुख्यमंत्री. 1857च्या उठावादरम्यान भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड कॅनिंग. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर लॉर्ड रिपन यांना ओळखले जाते. पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, ओझोन वायूच्या थरामुळे कोणती किरणे पृथ्वीवर येऊ शकत नाही? तर अतिनील किरणे. नेक्स्ट, भारतातील आकारमानाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? राजस्थान. सारे जहाँ से अच्छा या गीताचे लेखक कोण आहे? मोहम्मद इक्बाल. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, मिशन इंद्रधनुष्य ही योजना कशाशी संबंधित आहे? तर लसीकरण. पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते अशा स्थितीस काय म्हणून ओळखले जाते? तर उपसूर्य. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहे? 6. सार्क संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? नेपाळ. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई यांनी. आजचा आपला 40वा प्रश्न आहे, कांगारूची भूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? ऑस्ट्रेलिया. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, कार्निवल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? गोवा. मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न बघूया, केरळच्या किनारपट्टीला काय म्हणतात? तर मलबार. देशाच्या औद्योगिक क्षेत्रातील शिखर बँक कुठली? तर IDBI. आजचा आपला 44वा प्रश्न आहे, मोरल मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा आहे? 1909चा. ग्रामपंचायतीच्या कार्यालयास काय म्हणून ओळखले जाते? चावडी. पायोरिया हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर दात. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात रेल्वेची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली? तर लॉर्ड डलहौसी. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? दादासाहेब फाळके. आणि आजचा आपला आखरीचा प्रश्न आहे, तिहार जेल कोणत्या शहरात आहे? तर दिल्ली. तर मित्रांनो, आजचे आपले 50 प्रश्नांची सिरीज ही कंप्लीट झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही आपल्या सिरीजला असेच जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये या प्रश्नाचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होणार. चला तर आपण भेटूया नेक्स्ट सिरीजला.